नमस्कार, मी जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटाच्या डाळीची आमटी. आमटी ही खायला तर इतकी चविष्ट लागते आणि बनवायला तर खूपच सोपी आहे. तुमच्याकडे आमटीला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. चला रेसिपीजकडे वळूया. इथे मी आमटी बनवण्यासाठी 1 वाटी मटाची डाळ घेतलेली आहे. ती पाण्याने धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पाण्याने, कारण त्याच्यात जी अशी धूळ असते ना मग ती निघून जाते. ते बघा, मी 2 पाण्याने इथे डाळ धुवून घेतलेली आहे. आणि इकडे मी पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यात ती डाळ टाकून द्यायची आहे आणि शिजवून घ्यायची आहे. त्याच्यात 1 पळी तेल पण टाकायचं आहे, म्हणजे डाळ मऊ शिजती. आपण वाटण करायचं आहे आता आपल्याला. त्यासाठी मी इथे काय घेतलेलं आहे, मिरच्या, लसूण आणि 2 कांदे भाजून घेतलेले आहे. आणि डाळ पण आपली शिजलेली आहे, ती पण वाटीत काढून घेतलेली आहे मी. आणि खोबरं घेतलेलं आहे आणि धणे घेतलेले आहे. हे सर्व मसाले आता आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही अजूनपर्यंत जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. मी ते खोबरं आधी भाजून घेणार आहे. थोडं तेल टाकून सोनेरी रंग येईपर्यंत खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं आपलं भाजलेलं आहे. आता मी त्याला काढून घेणार आहे. आता मी लगेचच धणे पण भाजून घेत आहे. आणि धणे भाजायला तेल नाही टाकायचं आहे, कारण मग धणे चांगले बारीक नाही होत. धणे पण भाजून घेतलेले आहे, ते पण काढून घ्यायचे आहे. त्यानंतर मिरच्या भाजून घ्यायच्या आहे आणि मस्त तेल टाकून चांगले डाग पडेपर्यंत मिरच्या मी इथे भाजून घेतलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. आणि मिरच्या एक साईडला करून त्याच्यातून लसणाच्या 4-5 पाकळ्या इथे मी भाजून घेतलेल्या आहे. हे सर्व भाजलेलं आहे. आता ते सर्व काढून घेतलं. त्यानंतर भाजलेला कांदा सुद्धा परत एकदा तेलात भाजून घ्यायचा आहे. बघा, मी इथे कांदा चांगला मॅश करून टाकलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे. याच्यातच थोडी हळद टाकायची आहे, तुम्ही पुढे बघू शकता. मी ते हळद टाकून सर्व मिक्स केलेलं आहे, कारण फोडणीला हळद आपण नाही टाकत. कांदा परततानाच आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. कांदा आता भाजलेला आहे आणि इथे सर्वच आपले वाटण तयार झालेलं आहे. आता हे वाटून घेणार आहोत आपण. त्यासाठी इथे मी पहिले मटाची डाळ वाटून घेतलेली आहे मिक्सरला बारीक. त्यानंतर खोबरं, ते सर्व मसाले जे आहेत, खोबरं, मिरच्या, धणे, लसूण, कांदा, हे सर्व बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि लगेच फोडणी करून घेऊया. कढईत 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. त्याच्यात कढीपत्त्याची पानं चांगली तडतडून परतून घेतलेली आहे. आणि त्यानंतर ते सर्व वाटण करून घेतलेला मसाला टाकून द्यायचा आहे. वाटण आता इथे चांगलं परतून घ्यायचं आहे. त्याचं वाटण जितकं चांगलं परतेल तितका कट असा मस्त येतो आमटीला, तुम्ही बघू शकता. तर त्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी मटाच्या डाळीचं वाटणसुद्धा इथे वाटून घेत आहे. वाटून नाही, परतून घेत आहे. मिक्स करून घ्यायची पूर्ण डाळ त्याच्यात. आणि मस्त असं मिक्स केल्यानंतर त्याच्यात गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा. आणि ते सर्व परतल्यानंतर पाणी टाकायचं आहे गरजेपुरतं. घट पातळ बघायचं आहे. त्यानंतर चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मी. आणि मस्त अशी कमी गॅसवर 1 उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही अजूनपर्यंत जया रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं, छान रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा. जया रेसिपीला फॉलो करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आमटीला उकळी आली की लगेच फोडणी करून घ्यायची आहे. लसूण इथे खुडून ठेवला होता मी, त्याचीच इथे फोडणी देत आहे. फोडणी दिल्यानंतर गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे, कारण आमटीला उकळी आधीच आलेली होती ना, त्याच्यामुळे गॅस लगेच बंद करून घेतलेला आहे मी. आणि आपली मस्त अशी झणझणीत आमटी तयार झालेली आहे. तुम्ही खूप प्रकारच्या आमटी बघितल्या असेल, पण अशी मटाच्या डाळीची आमटी नक्की ट्राय करा.
ही आमटी खायला खूप छान लागते. तुम्ही पोळीसोबत नाहीतर भाकरीसोबत तर खूपच भारी लागते. पण मी भाकर नव्हती केली पोळीसोबतच खाल्ली. तुम्हाला ही आमटीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खा आणि मजेत राहा.